Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World. Life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World. Perfect destination for every occasion. आमचं म्हणणं आहे पेट्रोल डिझेलचे भाव वाढवले उन्हात आणायचे तर कमीत कमी आम्हाला सर्व्हिस तरी आम्हाला व्यवस्थित मिळाले पाहिजे. दोन दिवस लाईनीत राहा उभे राहा. हो, एक VIP निघाले त्याच्या पाठी 25-30 गाड्या निघत आहेत. त्या जर कमी केल्या, ज्या रिड्यूस केल्या तर पेट्रोल आपोआप कमी होईल. फक्त स्टंटबाजी करून थोडे दिवस हे करणं, सायकलवर येणं, घोड्यावर येणं, याच्यावर ते नॉर्मल आहे. तो CNG वाढलाय, पेट्रोल वाढलाय, ते बाकीचे गॅस वाढलाय, सगळंच वाढतच चाललंय. सॅलरी वाढत नाही. तर फक्त हे मोदीला कळायला पाहिजे की ही जी माणसं आहेत, जी ही परिस्थिती चालू आहे ती कशी सांभाळली पाहिजे. काल फडणवीस मंत्रालयात बुलेटने आले होते. हो, मी काय म्हणतो, ते एक दिवस आहे, रोज येऊन दाखवावं, पावसात येऊन दाखवावं, त्यांनी थंडीमध्ये येऊन रेनकोट घालून यावं. वो तो है, स्कैम में तो नंबर 1 है ना सर अपन. का नाराज आहे तुम्ही सरकारच्या या सगळ्या पॉलिसी? नाराज नाही आहे, लोक परेशान झाले. परेशान आहे लोक, नाराज नाही. सरकार चांगलं ठीक आहे ना, परेशान आहे आम्ही. हे बघा 100चं भरलंय फक्त आता. 100चं. 100 रुपये. हो, ते दुसऱ्यांना सांगत आहेत की पेट्रोल जरा कमी वापरा. मग तुम्ही पेट्रोल वापरूच नका ना, तुम्ही चालण्याचा प्रयत्न करा. गांधीजीची एका किलोमीटरला किती मिळतं? 25 रुपये. 25 रुपये. पेट्रोल वाढले, मग आता कसं करणार? आता ते कंपनीवर आहे. वाढवणार की एवढंच मिळणार? कंपनी वाढवेल ना. कंपनी वाढवलं तरच मिळेल. हाँ, नाही वाढवलं तर नाही वाढवलं तर तेवढंच. मतलब पब्लिक के लिए भी सोचो, सिर्फ अमीर जनता के लिए मत सोचो, गरीबों के लिए भी सोचो. आता ते म्हणतात की मेट्रोने हे प्रवास करा. मग तुम्ही स्वतः मेट्रोने प्रवास करा ना. म्हणजे कळेल गरीब परिस्थिती कशी आहे ते. तुम्ही स्वतः काय ना वाचवत, तुम्ही एवढी सिक्युरिटी का घेऊन फिरतात. 25 गाड्या, 20 गाड्या. सरकारने तर केलं ना, मंत्र्यांचे दाफे कमी केले, गाड्या कमी. इथे बघा ना, प्राइस वाढत चाललाय ना. लेकिन ऐसा करने से मतलब आदमी घर पे थोड़ी बैठेगा, सब कम सफर वॉक थोड़ी कर सकता है, गर्मी है इतना. पण आम्ही कसं करू शकतो वर्क फ्रॉम होम? आम्ही तर ऑनलाईन करतो, बाईकशिवाय आम्ही काय कामच करू शकत नाही. की माणसाला इंजेक्शन देऊन मारत नाहीये, ते हळूहळू गोळ्या देऊन मारत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना इंधन बचतीचं आवाहन केलेलं होतं आणि त्यानंतर आता पेट्रोल 3 रुपये प्रति लिटरने महाग झालं आहे. डिझेलसुद्धा महाग झालं आहे आणि म्हणूनच मुंबईमध्ये अनेक ठिकाणी पेट्रोल पंपांवरती वाहन चालकांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळतं. मी आत्ता वरळीच्या सासमीराव कॉलेजच्या बाजूला असलेल्या पेट्रोल पंपावर आहेत. हे बघा, इथे काका आहे, यांनी पेट्रोलची टाकी आज भरून टाकली आहे. आणि काय रेट आहे आज पेट्रोलचा? पहिला 112 होता, आज 115 रुपये. 115. 3 रुपये वाढले. तुम्ही किती पेट्रोल भरले आता? 1120चं भरलं. किती लिटर? 9 लिटर. 9 लिटर. काय एवढी टाकी का भरली तुम्ही? एरवी असं भरत नाहीत लोक. नाही भरत, काही वेळ नसते. वेळ नसते. कधी अचानक कुठं बंद पडली की धक्का मारायला कोण धक्का मारणार, म्हणून भरून टाकतो. पण मोदीजी म्हणतायत की तुम्ही काय इंधन वाचवा, सार्वजनिक बस सेवेने प्रवास करा, लोकलने प्रवास करा, वैयक्तिक वाहनांचा वापर करू नका. वैयक्तिक वाहन आहे म्हणून सर्व चालते. हे प्रायव्हेटमधून कोण करणार, बसमधनं कोण करणार? बसमध्ये एवढे जादा गाड्या सोडा ना. ट्रॉफिक कमी पण नाही ना, ट्रॉफिक पण कमी आहे. ज्या वेळेत आपण बाईकने पोचतो त्या वेळेत तुमची बस तर इथेच असते. आम्ही दादरला जायचं, तुमची बस प्रभादेवीमध्येच असते. मग त्या माणूस स्वतःचीच गाडी घेऊन जाणार ना पटकन, ज्याची असेल स्वतःची. 3 रुपयांनी वाढ झाली आहे. मला तुम्हाला हे इथला चार्ट दाखवायचा आहे. ते काका सांगत होते 112 वगैरे झालं आहे, पण तुम्ही इथं बघितलं तर 106 रुपये पेट्रोल आहे. हे बघा, इथं आकडे आता त्यांनी 0 केलेत. इकडून दिसेल बहुतेक आपल्याला. कॅमेरामॅन यांना मी विनंती करेन. हे बघा, इकडून दिसतंय का? हां, इकडून दिसतंय. 106 रुपये 58 पैसे एवढा दर आहे पेट्रोलचा. आणि यांनी आत्ता इंधन भरलेत. आपण अजूनही काही लोकांशी इथं बोलण्याचा प्रयत्न करूयात. कुठून आहात काका? वरळीमध्येच आहे. हो. पेट्रोल वाढलंय 3 रुपयाने. हो, वाढलं आहे. आता कितीचं काय? हे बघा 100चं भरलंय फक्त आता. कितीचं? 100चं. 100 रुपयांचं. हो. आणि मग आता तुम्ही काय कसं मॅनेज करणार सगळं? आता काय डेली ट्रिप कमी करावी लागतील जायला बाहेर. कुठे तुम्ही काय करता? मी ड्रायव्हर आहे नेव्हीमध्ये. मला जाणं येणं तर भाग आहे, पण ज्या म्हणजे मंत्री वगैरे ज्या गाड्या वापरतात ना 25 त्यातल्या जर कमी केलं ना तर नॉर्मली पेट्रोलचं हे खपत आहे ना तेवढं कमी होईल. कोणत्या मंत्र्यांची? सगळ्या मंत्र्यांचं. कोणी नाही, एक जर VIP गाडी जास्त वापरतात. हो, एक VIP निघाले त्याच्या पाठी 25-30 गाड्या निघत आहेत. त्या जर कमी केल्या, ज्या रिड्यूस केल्या तर पेट्रोल आपोआप कमी होईल.
फक्त स्टंटबाजी करून थोडे दिवस हे करणं, सायकलवर येणं, घोड्यावर येणं, याच्यावर ते नॉर्मल आहे. पब्लिकला त्याचा काही फरक नाही पडत ॲक्च्युली. मला असं म्हणायचं की पब्लिकलाच नियम आहे फक्त. बाकीच्यांना काही नियम आहे. आता मी स्वतः त्या डिपार्टमेंटला आहे, मलाही माहिती आहे. कारण एक गाडी निघाली की त्याच्या गाड्यावर 7 गाड्या बाहेर निघतात, पण त्याची गरज नसते. त्याच्यात एक माणूस असतो फक्त, पण त्याची गरज नाही. जर तुम्ही बसमध्ये फिरताय तर त्यांना बसमध्ये फिरवा ना. एक VIP जाऊ शकतो, त्याच्यासोबत बसमध्ये घ्या, त्यांना 20 जण त्यांच्या बसमधून बाहेर फिरा, म्हणजे इंधनाची खपत कमी होईल ऑटोमॅटिक. सिंपल आहे ते. तुम्ही सरकारचे निर्णय बघितले. काल फडणवीस मंत्रालयात बुलेटने आले होते. हो, मी काय म्हणतो, ते एक दिवस आहे, रोज येऊन दाखवावं, पावसात येऊन दाखवावं, त्यांनी थंडीमध्ये येऊन रेनकोट घालून यावं. हे असेल तर ठीक आहे नॉर्मली. म्हणजे आमच्यासारखा जर माणूस असेल की एक जर हे असेल की बाबा ठीक आहे बाबा, की आजच्या दिवस मी करतोय, उद्यापासून जे आहे तसंच रडगाणं ठीक आहे. कुठल्याही विजिटला गेलं 25-25, 30-30 गाड्या आहेत, त्याच्यामध्ये एक काम करा ना, एका गाडीत 5 जण बसायला जागा आहे, 5 जण बसू शकतात. काय आता सरकारने काय करायला पाहिजे? काही ते फक्त इलेक्शनसाठी तोपर्यंत हे सामान्य माणसाला फक्त धरून ठेवलं. इलेक्शन संपले, आता तुमच्या आम्ही खिशातनं त्यांचे पैसे भरायचे आहेत, बाकी काही नाही. मुद्दा हा आहे फक्त, जे आहे की बा चालू म्हणजे माणसाने रटायचं नाही, हळूहळू मारायचं. पैसे आता 3 रुपये वाढले, काल काही सांगितलं नाही. CNG 2 रुपये वाढलं, फक्त एवढंच सांगितलं. नाही तर आता कसं आहे फक्त की बाबा पैसे फक्त माणसाचे छोटे 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 करून म्हणजे तो हे होईल, माणूस फर्स्टेड होईल. पण आता अंदाज असा पण आहे की पेट्रोलचे दर अजून वाढू शकते. 20 ते 30 रुपये वाढणार हळूहळू. पण ते बोलतात ना नॉर्मल हे करतात ना की माणसाला इंजेक्शन देऊन मारत नाही आहे, हे हळूहळू गोळ्या देऊन मारतात. बाकी काय नाही, इंजेक्शन देऊन की लगेच मरेल माणूस. तुम्ही कुठे जाता, कुठं अपडाऊन करता? मी कुलाबा वरळी असं अपडाऊन. बाय रोड करता? बाय रोड. दुसरा पर्याय नाही आहे, कारण वरळीत रेल्वे स्टेशन जवळ नाही आहे. तुम्हाला कुठेही जायचं, रेल्वे स्टेशन दादर जायचं आहे, परळला जायचं आहे, तुम्हाला 100चं टाकावं लागतं. हो ते पण आता 1 लिटर नाही मिळत. नाही मिळते आता. ते नाराज आहेत सरकारवरती आणि खास करून मंत्र्यांच्या दौऱ्यावरती त्यांचा आक्षेप आहे. त्यांचं म्हणणं आहे की मंत्री कसे काय एवढ्या गाड्या घेऊन फिरू शकतात, काय एवढा ताफा त्यांच्या वाहनांचा असतो त्यांच्या ह्याच्यामध्ये. ताई कुठून आलात तुम्ही? वरळीवरून. पेट्रोल भरायचं आहे? हो. अच्छा. हे बघा, हे 106 रुपये झालं पेट्रोल. कालपर्यंत 103 होतं, तर वाढलंय. सगळे खर्च वाढतील आता. कसं मॅनेज? खर्च वाढतच राहिलेले आहेत. कसं हे करायचं म्हणजे? आता हे बघा, पेट्रोल वाढलंय, तुमच्या घरातल्या भाज्या महागणार. कारण आता आज ही पण बातमी आहे की 50% हिरव्या पालेभाज्या महागणार आहे. मग आता काय, सगळं खर्च वाढत जाईल, महागाई वाढत जाईल. सरकार म्हणतंय काय बचत करा. पाहिजे मोदीला कळायला पाहिजे की हे गरीब जे आहेत त्यांच्याबरोबर आपण काय व्यवस्था करत आहोत, त्याच्यानंतरच कळेल ना काय. ते तर सांगतायत बचत करा, इंधन वाचवा, काय सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने प्रवास करा. ते जरी बोलत असले तरी मेन त्यांनी हे तयारी केली पाहिजे. त्यांनी स्वतः रस्त्यावर यायला पाहिजे की बाबा गरीब माणसं हे कसे प्रवास करतात आहेत. आता ते म्हणतात की मेट्रोनी हे प्रवास करा, मग तुम्ही स्वतः मेट्रोनी प्रवास करा ना. म्हणजे कळेल गरीब परिस्थिती कशी आहे ते. बरोबर ना. पण ते काल मुख्यमंत्र्यांनी बुलेटवरती ते गेलेत मंत्रालयात, काय त्यांचे अर्धे वाहनं कमी केली मंत्री. पेट्रोल त्यांनी यूज केलंच ना. ते दुसऱ्यांना सांगत आहेत की पेट्रोल जरा कमी वापरा. मग तुम्ही पेट्रोल वापरूच नका ना. तुम्ही चालण्याचा प्रयत्न करा, गांधीजीची वचन तुम्ही हे करा, वापरा. हो. मग तुम्ही काय करता? मी जॉबला आहे. काय काम करता? मी अकाउंटिंगचं. गॅस पण असेल तुमच्या घरी? गॅस मिळतो तुम्हाला? नाही, पहिल्यांदा महिन्यातून 2 मिळत होते, आता महिन्यातून एकच मिळतोय. त्यामुळे तर मॅनेज होत आहे? नाही, मॅनेज नाही होत आहे. करायचं आता, तसंच करत राहायचं, प्रयत्न आपले करत राहायचे. आपण गरिबीतून आपण म्हणजे जसं पुढे चालत आलेलो आहोत तसंच चालत राहायचं. फक्त हे मोदीला कळायला पाहिजे की ही जी माणसं आहेत, जी ही परिस्थिती चालू आहे ती कशी सांभाळली पाहिजे. बस. सरकारला काय सांगायचं तुम्हाला अजून एक्स्ट्रा? सरकारला ते डायरेक्ट नाराज आहेत. ते मोदी सांगतात की मोदींना कळायला पाहिजे की ते आता. हां, तुम्ही झोमॅटोत काम करता. आता हे पेट्रोल वाढलंय 3 रुपयांनी, आता कसं मॅनेज करणार सगळं? काय करणार आता. किती पैसे मिळतात तुम्हाला? किलोमीटरच्या हिशोबाने असतं. एका किलोमीटरला किती मिळतात? 25 रुपये. 25 रुपये. आता पेट्रोल वाढले, मग आता कसं करणार? आता ते कंपनीवर आहे. वाढवणार की एवढंच मिळणार? कंपनी वाढवेल ना. कंपनी वाढवलं तरच मिळेल. हां, नाही वाढवलं तर? नाही वाढवलं तर तेवढंच. पण मग आता हे जे कितीचं टाकणार तुम्ही आता? 520. 520, 520चं. हां, आणि हे किती दिवस जाणार? हे 2-3 दिवस. पैसे चांगले निघतात. हां,
मला सांगा, आता हे मोदीजी सांगतायत की रेल्वेने, लोकलने, मेट्रोने प्रवास करा, वैयक्तिक वाहनं टाळा, इंधन वाचवा, बचत करा, ऑनलाईन वर्क करा. म्हणजे एक प्रकारे इंधन आणि पैसे वाचवण्याचं आव्हान करतायत. काय तुम्हाला वाटतं? पण आम्ही कसं करू शकतो वर्क फ्रॉम होम? आम्ही तर ऑनलाईन करतो. बाईकशिवाय आम्ही काय कामच करू शकत नाही. मग आम्ही काय थोडी मेट्रोने जाणार आहे काम करायला? घर बसल्या थोडी करणार आहे असं. पण आता पेट्रोलचे दर अजून वाढू शकतात. काय सरकारने काय करायला पाहिजे या सगळ्या सिच्युएशनमध्ये? कमी करायला पाहिजे, कारण आम्ही काय करू शकतो याच्यासाठी? नाही तर आम्हाला घरी बसावं लागेल असं. महागाईचा भार सगळा बसतोय. हां. ते झोमॅटोमध्ये डिलिव्हरी पार्टनर आहे आणि त्यांच्याशी बोलणं गरजेचं होतं, कारण इफेक्ट त्यांच्यावरती होणार आहे. कारण ते पेट्रोलचे पेट्रोल त्यांना रोज भरावं लागतं. अरे पेट्रोल वाढलं आहे, मोदीजी आवाहन करतायत इंधन वाचवा, बसेसने, लोकलने प्रवास करा, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने. आणि इकडे कुछ भी नहीं कर सकते, 251 का डालो, सो कुछ भी नहीं कर सकते हम लोग. वो बर्डन अपने से आम जनता पे ही आएगा और कुछ नहीं आएगा. कितना भी कुछ भी हो, वी हैव टू बेयर इट, दैट्स इट. पण असा पण अंदाज आहे की इंधनाचे दर इथून पुढे वाढू शकतात. म्हणजे आता मोदीजींनी स्पष्ट सांगितलं की बचत करा. याचा अर्थ आज 3ने वाढलंय, उद्या कदाचित अजून वाढेल. अभी देखो कैसा है, जो फालतू घूम रहा है उसको ये सब चीज़ से फ़र्क नहीं पड़ता है. ठीक है, अब जो नौकरी पाने वाला है, जो जिसको घर चलाना है एक्चुअल में, वो लोग को तो करना ही पड़ेगा. उनके पास ऑप्शन नहीं है. स्कैनर दे दो ना भाई. उनके पास ऑप्शन नहीं है, उनको तो करना ही पड़ेगा. अभी जैसे मेरे को ट्रैवल करना है रोज़, खार से मैं यहाँ पर आता हूँ प्रभा देवी, तो वो तो करना ही है. बाय रोड येतो तुम्ही, येस. तिथे तुम्ही लोकल वापरू शकता. हाँ, बट फिर भी लेकिन मेरे को नहीं जमता है. मतलब ट्रेन्स वगैरह में मेरे को ट्रैवल करना नहीं जमता. बचपन से कभी किया नहीं, तो वो रीज़न से नहीं होता है. ज़्यादा हो गया. सरकारला काही सांगायचं आहे तुम्हाला? सरकारला काय सांगायचं आहे, खाली यही बोलना चाहता हूँ कि मतलब पब्लिक के लिए भी सोचो, सिर्फ अमीर जनता के लिए मत सोचो, गरीबों के लिए भी सोचो. काय म्हणायचं तुम्हाला सांगा. अभी आप देखोगे एकदम सिंपल है कि अभी थोड़ा सा आगे जाइए ना. अभी सबसे ज़्यादा इफेक्टेड क्या है? जॉब. यूथ सबसे ज़्यादा इफेक्टेड है. आफ्टर कोविड-19 20 जो भी हुआ, उसके बाद से सबसे ज़्यादा यूथ इफेक्ट हुआ है. तो यूथ के लिए कुछ करो और कुछ नहीं. क्रिएट जॉब अपॉर्चुनिटीज़. अभी आप देखोगे कोविड में जो भी बच्चे पास होके निकले, उन लोगों के पास जॉब नहीं है, सब घर बैठे हैं. आधे से ज़्यादा यूथ घर बैठे हैं. कल वो नीट का पेपर भी फूट गया. हाँ, वो तो है. स्कैम में तो नंबर 1 है ना सर अपन. स्कैम में तो नंबर 1 है. आप देखो मतलब सरकार तो कार्रवाई भी कर रही है ना. मतलब जो भी ये गलत चीज़ों में मिल रहे लोग. देखो इंडिया का पॉलिटिकल जो स्ट्रक्चर है ना, वही अगर देखने जाएंगे तो इतना खास नहीं है. कैसा होना चाहिए? बी वेरी ऑनेस्ट. या तो आप 2 उद्योगपति को लड़ा लो, वो लोग बेटरमेंट देखेंगे. अभी आप देखोगे अपने इधर नेता बनता है, पहले लोअर से ऊपर जाता है. वो रहता कोई भी है, बट वो जाता कितना ऊपर है वो देखो आप. मैं आपको सिर्फ इशारे में समझा रहा हूँ, वो तो आप समझ गए होगे. ते पेट्रोल डिझेल सोबतच त्यांचं असं म्हणणं आहे की नोकऱ्या द्या, संधी द्या, असं त्यांचा म्हणण्याचा प्रयत्न आहे. काय म्हणताय काका? आमचं म्हणणं आहे पेट्रोल डिझेलचे भाव वाढवले उन्हातान्याचे, तर कमीत कमी आम्हाला सर्व्हिस तरी आम्हाला व्यवस्थित मिळाले पाहिजे. 2 दिवस लाईनीत राहा, उभे राहा, आम्हाला त्या गोष्टी नाही झाल्या पाहिजे. हे सरकारचं काम आहे. सरकारने लोकांना जर शांती सुखात दिली पाहिजे, तर आम्हाला सर्वजण आम्ही पैसे वाढवले त्याबद्दल आम्ही काही बोलत नाही आहे, पण आम्हाला वस्तू तरी आम्हाला व्यवस्थित मिळाली. कुठल्या रांगेबद्दल बोलतात तुम्ही? हं? कुठल्या रांगेबद्दल बोलतात? रँकमध्ये पेट्रोल डिझेल गॅसबद्दल बी आम्हाला 25 दिवस मिळत नाही. लाईनीत उभं राहा, खाडे करा, रजा असते नाही असते, त्या दिवसाचा दिवस कपाट लागतो. गॅसचंही तसंच आमची हालत आहे. मी तुम्हाला सरकारी अधिकारी दिसतात. नाही, सरकारी कर्मचारी आहे. हां, मग पंतप्रधान सांगतायत की तुम्ही इंधनाची, पैशांची बचत करा. करतो ना बचत, म्हणून तर आम्ही थोडं भेटतो ना पेट्रोल. जी आवश्यकता आहे तेवढं 110चं भरतो, 2 दिवस चालवतो. कितीचं भरलंय आता? 110 रुपयाचं, आणि 2 दिवस चालवणार. कसं अपडाऊन करता तुम्ही? कसं आम्ही बांद्रा तर वरली तर चेंबूर आणि घरी, हे 2 दिवसात चालतं आमचं. बाय रोड जाता? बाय रोडने, कारण काय बसने बी तेवढेच पैसे लागणार आहे. लोकलने जर गेलं 20 रुपयाचं तिकीट झालं, बसचं 20 रुपयाचं झालं, 40, परत इकडनं होतं. म्हणजे आमच्या असे 50-60 होतं, 60 रुपयामध्ये गाडीत ते बरं पडतं. कामं लवकर होतं, दुसऱ्या कामात परत वेळ देत होतो शासनाच्या. असं आहे. ट्रेनने गेलं तर मनुष्य दिवसभर तिकडेच थांबतो. का नाराज आहे तुम्ही सरकारच्या या सगळ्या पॉलिसी? नाराज नाही आहे, लोक परेशान झाले. परेशान आहे लोक, नाराज नाही. सरकार चांगलं ठीक आहे ना, परेशान आहे आम्ही.
परेशान आहे आम्ही. परेशान सामान्य मनुष्य परेशान होत आहे. खर्चाचा खर्च होतो, लॅबिलिटीचा लॅबिलिटी, परत दुसरी गोष्ट त्रास घ्या, हे घ्या, कामाचा लोड, याचा कोण आणि परेशान असताना परत ह्यात हे टेन्शन नको. मार्ग कसा काढायचा आता? मार्ग शासनाने काढावं. आम्ही एवढं साधारण माणसं आहे आम्ही. मार्ग शासन काढू शकतो. आता हे बघा, मोदींच्या आव्हानानंतर सरकारने मंत्र्यांचे ताफे अर्ध्यावर आणले. स्वतः मुख्यमंत्री काल बुलेटने मंत्रालयात गेले. अभिनंदन करतो आमच्या सरांचं आम्ही. आमच्या मुख्यमंत्र्यांच्या लाडके मुख्यमंत्र्यांचं आम्ही अभिनंदन करतो की त्यांनी कालचे सौर्य केले आणि सगळ्यांच्या गोष्टीत हे यायला पाहिजे की आपण बचत कशी करायला. बचत आम्ही करत आहोत, पण ते बचत करत आहे तर ते बचत जे आहे ना ते तरी आम्हाला व्यवस्थित मिळावं बस. क्या नाम है आपका? रोशन नाम है. मैं उधर से आता हूं. एक मिनिट, उधर से आता हूं. आता त्यांनी ना या मोठ्या गाडीमध्ये पेट्रोल भरायला ते आलेले आहेत या पेट्रोल पंपावरती आणि पेट्रोल गाड़ी है. पेट्रोल गाड़ी है. और कितना पेट्रोल डाल रहे हो? 4000 का. 4000 का. आपने सुने मोदी जी ने क्या बोला है कि अभी बचत करो, गाड़ी कम यूज़ करो, ये जो बस है लोकल से इससे सफ़र करो जिससे ऑयल क्या ईंधन बचेगा. लेकिन ऐसा करने से मतलब आदमी घर पे थोड़ी बैठेगा, सब कम सफ़र वॉक थोड़ी कर सकता है. गर्मी है, इतना गर्मी है, फिर इतना चल के थोड़ी सा इतना वॉक कर सकता है. लेकिन पेट्रोल भी तो बढ़ रहा है ना. फिर अभी 3 रुपए से पेट्रोल बढ़ा है. अगर कल अगर अपना फूड का प्राइस बढ़ जाएगा तो क्या अपन खाना थोड़ी छोड़ देंगे? खान करना ही है ना. पेट्रोल बढ़ेगा भी तो डालना है. अगर फूड का प्राइस बढ़े तो भी खाना है. हाँ, उससे बच नहीं सकते कोई. अभी ये 4000 में कितना लीटर पेट्रोल आया? अराउंड आएगा 38 लीटर आएगा. और इससे पहले कितना पैसा लगता था? इससे पहले लगता था, मतलब इससे पहले 39 के एक किलोमीटर, मतलब 1 लीटर का फ़र्क आएगा अभी ऑलमोस्ट ऐसा ही. 2-250 रुपये का फ़र्क आएगा जी. अभी जो रेट बढ़ गया है, 3 रुपीज़ बढ़ा दिया है ना, उसके ऊपर से. तो मुझे एक बात बताओ, अभी जो क्राइसिस हो रहा है, मतलब गवर्नमेंट को ये मालूम है कि क्या होने जा रहा है, और गवर्नमेंट आगा भी कर रही है. ऐसा नहीं कि गवर्नमेंट बोल नहीं रही है. आपको क्या लगता है इसको जिम्मेदार कौन है, क्यों ये हो रहा है? ये तो टाइम टू टाइम बढ़ते ही रहेगा ना. इसके जिम्मेदार कोई भी नहीं है. और अकॉर्डिंग टू टाइम के हिसाब से वो चेंज ही होने वाला है. अगर अभी आने वाले और 2 साल के बाद या 3 साल के बाद देखिएगा तो आज 106 हो गया, कल 110 हो जाएगा. ये तो होने ही वाला है. ताई, तुम्ही कुठून आलात? वरली पोलीस कॅम्प. आणि काय आता पेट्रोलचे दर वाढलेत, बघितले तुम्ही? हो बघितलं. आणि कसं तुमचं काय कुठून अपडाऊन करता? नाही म्हणजे माझ्या कॉलेजलाच असतं, दादरला वगैरे जायचं असतं स्टेशनला, बस इतकंच अपडाऊन. 3 रुपयांनी पेट्रोल वाढले. आता तुमच्या त्या खिशावरती भार पडेल. ऑफकोर्स ते तर आहेच आहे, पडणारच आहे. ठीक आहे, काय आता ऑप्शन नाही आपल्याकडे. ट्रॅव्हलिंगला लागतं आपल्याला तर करावंच लागतं. पण पंतप्रधान हेच सांगतात ना की ऑप्शन शोधा, सार्वजनिक वाहनांनी प्रवास करा, म्हणजे लोकल बस वगैरे. काय तुम्हाला काय वाटतं? कॉलेज लाईफ आहे तर मला आता बसने वगैरे तर जमणारच नाही, पण ठीक आहे आता आहे, इट्स ओके. हां, मी अंधेरीला चाललो आहे. पेट्रोल 3 रुपयांनी वाढलेत. मोदीजी म्हणतात इंधनाची आणि पैशांची बचत करा, मेट्रोने, लोकलने किंवा बसेसने प्रवास करा, वैयक्तिक गाड्यांचा वापर कमी करा. आता आपण इकडचे राहणार आहे, आपण महाराष्ट्रीयन लोक आहेत. आपण कसं ट्रॅव्हल करणार ते बसमध्ये, आणि आपल्याला हे सवयच नाही आहे. आपण हे बाईकनी ट्रॅव्हल करतो. पण जर खर्च आणि इंधन वाचत असेल तर काय हरकत आहे? पण हे सरकारला विचार करायला पाहिजे ना, त्या लोकांना कसा ते लोक हे देऊ शकतो, काय म्हणतात त्याला, आराम देऊ शकतो. हे सरकारचं काम आहे, आपलं काम नाही. जर सरकार सरकार फक्त हे न्यूजवरती येत आहेत आणि ते फक्त हे सांगतात काय वाचवा, तुम्ही पेट्रोल वाचवा. हे तुम्ही स्वतः काय ना वाचवत. तुम्ही एवढी सिक्युरिटी का घेऊन फिरतात? 25 गाड्या, 20 गाड्या. सरकारने तर केलं ना, मंत्र्यांचे ताफे कमी केले, गाड्या कमी. इथे बघा ना, प्राईस वाढत चाललं आहे ना. ते लोकलला प्रॉब्लेम होतोय ना. जे इकडचे राहणार आहेत, पब्लिक आहेत, त्यांना त्रास होतोय. बाकी कोणाला काय त्रास होणार आहे? आम्हालाच हे सगळं मॅनेज करायला लागतो. तर CNG वाढलं आहे, पेट्रोल वाढलं आहे, ते बाकीचे गॅस वाढलं आहे, सगळंच वाढतच चाललं आहे. सॅलरी वाढत नाही, सॅलरी तिथेच आहे आणि तो कमीत होत चालली आहे. कुठं काम करता? मी हॉटेलमध्ये आहे कामाला. हां, मी मॅनेजर आहे. आणि आम्हाला पण सॅलरी व्यवस्थित टायमावरती भेटत नाही, कारण की हे पूर्ण गॅस नाही. हॉटेल पण बंद झाले आहेत, काफी हॉटेल बंद पण झालेत. मग आम्ही कुठे जायचं? गॅस आणि पेट्रोल दोघांची मार तुम्हाला बसते. हां, दोन्हीच आमच्यावरती येत आहे. पेट्रोल पण महाग झालं आहे 3 रुपयापेक्षा, आणि ते गॅस तर भेटतच नाही आहे. पेट्रोल अजून वाढण्याची शक्यता आहे. हां, आणि ते हॉटेल तर बंद करायची नौबत आली आता सध्या. तर
तर हे सगळं चाललं आहे, तर सरकारनं बघायला पाहिजे हे सगळं. इंटरेस्टिंग आहे. इथे आम्ही जेवढ्या वाहन चालकांना भेटलो आहे त्यातल्या एकानेही पेट्रोलच्या दरवाढीचं स्वागत केलेलं नाही आहे. आणि साहजिक आहे, जर तुमच्या उत्पन्नातून तुम्हाला अधिक पैसे इंधनावरती खर्च करावे लागत असतील किंवा प्रवासावरती खर्च करावे लागत असतील तर त्याची मार किंवा त्याचा परिणाम इथल्या स्थानिकांवरती, नागरिकांवरती होईल. मुंबईमध्ये इथे वरळीत आम्ही होतो, इथल्या सगळ्या वाहन चालकांशी बोलण्याचा प्रयत्न करायला एक ताई होत्या. त्यांचंसुद्धा असं म्हणणं होतं की पेट्रोल वाढलं आहे, गॅस पण वाढला आहे, आता आम्ही काय करायचं, खर्च कसा मॅनेज करायचा. याचा परिणाम भाजीपाल्यांवरती सुद्धा होणार आहे. त्यामुळं पेट्रोल जर वाढलं असेल, गॅसचे रेट जर वाढले असतील तर ह्या महागाईचा किंवा या वाढलेल्या दरांचा तुमच्या वापरातल्या प्रत्येक गोष्टीवरती परिणाम होईल. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे, सरकार या सगळ्या गोष्टीला टॅकल कसं करणार. मोदीजी सांगतायत की एकीकडं की तुम्ही खर्च कमी करा, सोनं खरेदी करणं एक प्रकारे वर्षभर टाळा, बचतीचं आवाहन केलं जात आहे. सरकारी पातळीवरती सुद्धा महाराष्ट्र सरकारने असे काही निर्णय घेतलेत, पण तरीसुद्धा लोकांमध्ये इथे आपल्याला नाराजी असल्याचं दिसून येते. तुम्हाला या सगळ्या प्रकरणांबद्दल काय वाटतं, तुमची मतं आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरामॅन राजू रेवणकर सोबत मी आतिक, वरळी, मुंबई.